पीचा घातांक 3 ला 3 पी न भागायचा आहे. ओके, तर मग कसं करायचं हे तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. तर बघा दिलेलं आहे ते लिहून घेऊया. 15 पीचा घातांक भागिले 3 पी हे आपल्याला दिलेलं आहे. मग कसं करायचं तर बघा कशानं भागायचं आहे 3 पी न. कुणाला 15 पीचा घातांक 3. ओके, याला भागायचं आहे. म्हणजे बघा इथे जर आपण बघितलं 3 ला भागायचं म्हणजे काय करायचं बघा असं 15 पीचा घातांक 3. ओके, म्हणजे 15 पीचा घातांक 3 म्हणजे किती वेळा गुणाकार 3 वेळा. घातांक 3 म्हणजे 3 वेळा गुणाकार. त्याला कशानं भागायचं आहे. ओके, हवं तर मध्ये गुणिले 3 पी न म्हणजे 3 गुणिले पी. तर बघा 3 एके 3 3 15 पी ला पी काय झाले कॅन्सल. म्हणजे किती आले बघा इथं 5 आणि काय शिल्लक राहिलं फक्त पी गुणिले पी पीचा वर्ग. म्हणजे इथं लिहायचं भागाकार 5 पीचा वर्ग. ओके, आणि 3 15 पी घन हे येण्यासाठीच आपण भागाकार केलाय. तर यांची वजाबाकी केली त्यातून तीच संख्या वजा केली तर बाकी किती उरते 0. म्हणजे याचं उत्तर कसं लिहायचं तर भागाकार किती आला याच्यामध्ये तर हा वरती असतो तो इथे भागाकार म्हणजे किती 5 पीचा वर्ग. शिल्लक काय राहिलं बाकी 0. हे तुमचं उत्तर असणार. ओके, तर अशा प्रकारे काय करायचं हे सोडवायचं आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. तर आता दुसरा प्रश्न बघा. निनादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या ही 60, 50, 54, 46 आणि 50 अशी आहे. यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी काढा. आता सरासरी काढताना काय करायचं तर सरासरी बरोबर सूत्र लिहायचं काय सर्वांची बेरीज किंवा सर्व घटकांची ओके बेरीज सर्व घटकांची बेरीज भागिले एकूण घटक. ओके, सर्व घटकांची बेरीज भागिले एकूण घटक. मग सगळे घटक म्हणजे कुठले कुठले 60 पानं किती आहेत बघा 60 अधिक 50 अधिक 54 अधिक 46 अधिक 50. ओके, म्हणजे बघा 60 50 54 46 आणि 50. मग आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची बघा. एकक स्थानी 0 आहे 6 6 आणि 4 10. ओके, परत 0 0 आहे म्हणजे 10शी 0. हातचे किती होणार आहे 1. 5 आणि 1 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 5 20 20 आणि 6 किती येणार आहे 26. आणि हे किती घटक आहेत एकूण 1 2 3 4 5. तर 5 ने काय करायचं त्याला भागायचं. म्हणजे बघा इथे 5 ने भागायचं. मग आता 260 ला कितीने भागायचं 5 ने. 5 5 25 किती उरले 1 10 5 दुनी 10 10 वजा 10 किती येणार आहे 0. म्हणजे किती आली या सगळ्यांची सरासरी 52. ओके, तर 52 ही त्याची काय असणार आहे सरासरी असणार आहे. आता त्यातला तिसरा प्रश्न बघा. खालील समीकरणे सोडवा. काय करायचे आहेत आपल्याला समीकरणे याच्यामध्ये सोडवायचे आहेत. मग कशा प्रकारे सोडवायचे तर बघा आता 17 पी वजा 2 हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. पहिल्यांदा आहे तसं लिहून घेतलं 17 पी वजा 2 बरोबर 49. आता हे वजा 2 आहेत ते इकडे येऊन काय होतील अधिक म्हणजे 17 पी बरोबर 49 अधिक 2. आता 17 पीचा अर्थ काय तर 17 गुणिले पी. दोघांच्या मध्ये काय असतो गुणाकार असतो. ओके, आता बघा 49 अधिक 2 किती येणार आहे 51. मग हे गुणिले 17 इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे बघा पी बरोबर किती येणार आहे 51 भागिले 17 म्हणजे पी बरोबर 17 त्रिक 51 म्हणजे पी ची किंमत किती येणार आहे 3. हे त्याचं अचूक उत्तर आहे पी बरोबर 3. ओके, तर इथं लिहायचं समीकरणाची उकल पी बरोबर 3 असं शेवटी लिहायचं. आता बघा खालील आकृतीमध्ये त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते सांगायचंय. फक्त आकृतीचं निरीक्षण करायचं. 1 गुणांचा प्रश्न आहे. कुठल्या याच्यामध्ये काय आहेत कसोटीनं ते एकरूप आहेत ते लिहायचं. आता काय काय दिलंय बघा. बाजू एक्स डब्ल्यू ला एकरूप कोण आहे इकडची बाजू बाजू डब्ल्यू वाय. ओके, हे दिलेलं आहे पक्षमध्ये म्हणजे आपल्याला दिलंय प्रश्नामध्ये. आता
परत दुसरं काय दिलेलं आहे बघा, तर कोन एक्स डब्ल्यू झेड ला एकरूप कोन दिलेला आहे कोन वाय डब्ल्यू झेड. ओके, कोणला कोण एकरूप दिलेला आणि दोघांच्या मधली सामायिक बाजू कुठली आहे, बाजू कुठली बाजू एकरूप, बाजू डब्ल्यू झेड एकरूप बाजू डब्ल्यू झेड. दोघांमध्ये काय आहे ती सामायिक, आणि हे दोघे एकरूप आहेत ते दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. आणि हे डब्ल्यू वाय कुठनं काढलं मी, डब्ल्यू झेड. ओके, डब्ल्यू झेड काय आहे, दोघांच्या मध्ये सामायिक आहे, सामायिक बाजू. ओके, तर मग बघा, बाजू कोन बाजू म्हणजे त्रिकोण एकरूप असणार आहेत. एक्स डब्ल्यू झेड ला एकरूप कोण येणार आहे, त्रिकोण वाय डब्ल्यू झेड. कुठल्या कसोटीनं, तर पहिल्यांदा बाजू मधला कोन आणि परत बाजू बा कसोटीने. ओके, कुठल्या कसोटीने एकरूप आहेत हे दोन त्रिकोण. ओके, तर तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं, बाजू कोन बाजू या कसोटीनं हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं परत एकदा खाली वाक्य लिहायचं, त्याला तुम्हाला मार्क आहेत. फक्त कसं आलं हे मी तुम्हाला व्यवस्थित तिथे समजावून सांगितलेलं आहे. आता हे झालं पहिला प्रश्न ह्याच्यातला 4 गुणांसाठीचा. आता 2-2 गुणांचे प्रश्न बघूया. आता बघा, इथेच तो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 सोडवा. याच्यासाठी एकूण 6 गुण असणार आहेत. ओके, तर ते आपण सोडवायला घेऊया. तर आता 2-2 गुणांच्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न बघा, भागाकार करा आणि बाकी लिहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे कशाने कशाला भागायचं आहे बघा, तर 6x घन अधिक 8x वर्ग याला कशानं भागायचं आहे, 2x न भागायचं आहे. मग आता भागायचं म्हणजे काय, तर इथे पहिल्यांदा बघा, पहिलं पद हे 6x घन, तर 6x घनला कितीनं भागायचं, 2x न भागायचं. म्हणजे किती येणार बघा, बे के बे बे त्रिक 6, आणि इथं 3 आहे, इथं 1 आहे, 3 मधनं 1 गेला म्हणजे किती राहणार 2, 3x वर्ग. त्यामुळे इथे लिहायचं 3x वर्ग. ओके, हा भागाकार केलाय म्हणजे उत्तर नक्कीच याचं 6x घन असणार आहे, इथे जी संख्या येणार आहे ती, आणि यांची वजाबाकी करायची. 6x घनाला 6x घन गेला. आता पुढचं बघा पद कुठलं आहे, 8x वर्ग. तर 8x वर्गला सुद्धा काय करायचं, 2x न भागायचं. आता बघा, बे के बे बे दोन्ही 4 बेत्रिक 6 बेंचोक 8, इथं 2 आहे, इथं 1 आहे, 2 मधनं 1 गेला म्हणजे 1 शिल्लक राहिला. आणि याचं चिन्ह काय आहे बघा, याचंही धन होतं आणि याचंही धन, त्यामुळे याचं चिन्ह काय येणार धन. त्यामुळे इथे धन लिहायचं, किंवा इथे मध्ये बघा धन आहे. तर काय केलं, किती आलं ते 8x वर्ग. ओके, त्याचं चिन्ह धन असणार आहे. त्यांची वजाबाकी केली, त्यामधून तीच संख्या वजा केली, 0 येणार. आणि इथं जे आलंय अधिक 4x ते इथं लिहायचं. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये हा तुमचा काय असणार आहे, भागाकार. म्हणजे भागाकार बरोबर काय येणार आहे बघा, भागाकार बरोबर 3x वर्ग अधिक 4x. तर हे त्याचं उत्तर येणार आहे भागाकार. आणि बाकी किती आहे याच्यामध्ये, बाकी बरोबर 0. 3x वर्ग अधिक 4x आणि बाकी किती आलेले 0. तर आता त्यातला पुढचा जो प्रश्न आहे ते समीकरण सोडवायचं आहे. तर समीकरण सोडवताना काय करायचं, 5x वजा 3 3x अधिक 2. तर आहे तसं पहिल्यांदा उदाहरण लिहून घेतलं आपण, 5x वजा 3 बरोबर 3x अधिक 2. तर या 5 आतल्या दोन्ही संख्येला गुणायचं. 5 गुणिले x म्हणजे 5x आणि 5 गुणिले 3 5 त्रिक 15. परत या 3 पण आतल्या दोन्ही संख्येला गुणायचं. 3 गुणिले x म्हणजे 3x आणि 3 दुनी 6. ओके, आता x ची पदं एकत्र करायचं. याचं चिन्ह इथं काही नाही म्हणजे अधिक आहे, ते इकडे येऊन काय होणार वजा, म्हणजे 5x वजा 3x. इथं मूळचे कोण आहेत 6 आणि इथं वजा 15 इकडे येऊन काय होणार अधिक. मग आता बघा, 5x मधून 3x गेले म्हणजे किती उरणार 2x. 15 आणि 6 21. मग x बरोबर, ओके, 2x म्हणजे काय 2 गुणिले x. मग हे गुणिले 2 इकडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे 21 भागिले 2. आता हे तुम्ही आहे असं ठेवलं तरी चालेल, किंवा आपण काय करूया 2 न भाग घालूया. बघूया पॉइंट मध्ये काय येतं, बेन 10
20 उरले 1, त्यामुळे दशांश चिन्ह द्यायचं. 1 उरले होते, 10 आले. ओके, म्हणजे 2 पंचे 10, 10.5 किंवा इथपर्यंत ठेवलं तरीही चालेल. हे सुद्धा उत्तर योग्य आहे. ओके, अगदी काय 10.5च काढायला पाहिजे असं नाही. तर अशा प्रकारे हे समीकरण काय करू शकतो, आपण सोडवू शकतो. आता पुढचा प्रश्न बघा. इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या झाडांची रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिलेली आहे, तर त्याचा मध्य काढायचा. आता बघा, 1 रोपं लावलेले किती विद्यार्थी आहेत, 2 रोपं लावलेले किती विद्यार्थी आहेत. तर हे सगळी काय केलेली आहे, इथं आपल्याला हा तक्त्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, मध्य काढायचं आहे. आता बघा, इथं पहिले 4 विद्यार्थी आहेत, परत 6, तर ह्या सगळ्यांची बेरीज मारा. ती किती यायला पाहिजे, 30. तर बघूया एकदा चेक करून. 6 आणि 4 10, 10 आणि हे 12 22, 22 आणि 8 किती येणार आहेत, 30. कारण एकूण विद्यार्थी पण किती आहेत, 30. आता यांचा गुणाकार करायचा, 1 गुणिले 4. ओके, आता हा तक्ता मी इथंच करतोय. तुम्ही परीक्षेत काय करायचं, तो वहीत लिहून घ्यायचा, व्यवस्थित आखायचा. तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहून घ्यायचा, व्यवस्थित आखायचा आणि मग तो सोडवायचा. आता बघा, 4 1 4 इथं दिलेलंच आहे त्यांनी. 2 गुणिले 6 करायचं, 6 दुनी 12 ते इथं लिहायचं. 3 गुणिले 12, 12 त्रिक 36. ओके, आणि 4 गुणिले 8, 8 चोक 32. ओके, तर अशा प्रकारे मी काय केलं, त्यांचा गुणाकार केला. आता ह्या सगळ्यांची बेरीज मारायची, म्हणजे 12 आणि 4 16. ओके, परत 16 आणि ह्यातले 6 22. ओके, त्यानंतर 22 नंतर बघा पुढे 30 मिळवायचे आहेत, म्हणजे 32, 42 आणि 52. ओके, त्यानंतर 52 मध्ये आणखीन हे 2 मिळवले, म्हणजे किती झाले, 54. आणि परत त्याच्यामध्ये किती मिळवायचे, 30 वरचे. ओके, तर किती येणार बघा, ते 54 म्हणजे 64, 74 आणि 84. किंवा तुम्ही एकाखाली एक घेऊन या सगळ्यांची बेरीज मारली तर ते किती येणार आहे, 84. मग मध्य काढायचं सूत्र काय, तर n तर दिलेलंच आहे. सूत्र काय, सगळ्या fi गुणिले xi ची जी बेरीज केली आहे इथं, ते इथं लिहायचं. म्हणजे सगळ्या fi xi ची बेरीज भागिले n. मग fi xi ची बेरीज किती आलेली आहे बाळांनो, 84. n बरोबर किती आलेलं आहे, 30. आता बघा, 84ला कितीनं भागायचं आहे, 30नं. मग काय करायचं, तर 84ला 30ने भागायचं. ठीक आहे, तुम्हाला 30चा पाढा जर येत नसेल तर 84 3 10 30. ओके, मग आता बघा, पहिल्यांदा 3 भागा, म्हणजे किती येणार आहे बघा, ते 84ला पहिल्यांदा कितीनं भागायचं, 3ने. ओके, म्हणजे 3 दुनी 6. ओके, उरले 2 आणि 3 8 24 भागिले किती आहे, 10. ओके, 28ला 10ने भागायचं, म्हणजे बघा 10 दुनी 20 उरले 8. त्यामुळे दशांश चिन्ह द्यायचे आणि 8 वर 0 घ्यायची, म्हणजे 80. 8 10 80, म्हणजे किती येणार आहेत सांगा, 2.8. हे त्याचं अचूक उत्तर येणार. त्यामुळे इथल्या चौकटीत लिहायचं 2.8 आणि प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य किती आहे, 2.8 इतका आहे. तर अशा प्रकारे हा तक्ता काय करायचा, पूर्ण करायचा. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, सोडवा. एकूण 6 गुण आहेत याच्यामध्ये. तर तो प्रश्न काय आहे, भागाकार करा आणि भागाकार व बाकी काय येईल ते लिहा, असं इथं म्हटलेलं आहे. मग काय करणार याच्यामध्ये आपण, तर हा आपल्याला काय केलेला आहे, पूर्ण भागाकार दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, बाकी लिहायची आहे. म्हणजे भागाकार करायचा आहे आणि बाकी किती येते ते लिहायचे. म्हणजे कसं करायचं बघा, तर इथे कशानं भागायचं आहे, x वजा 4नं. कुणाला, तर ह्या बहुपदीला. तर हे घातांकाच्या उतरत्या क्रमानं लिहूया. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा घातांक कुठला लिहूया, 4x घातांक 3 अधिक त्यानंतर दुसरा घातांक 2x घातांक 2 आणि शेवटी 3x. ओके, याला x वजा 4नं काय करायचं आहे, भागायचं. मग आता भागायचं म्हणजे काय करायचं बघा, तर इथे अशी एक रेष मारायची आणि आता आपण हा भागाकार करायला घेऊया. ओके, आता ते जर असं वरती असं घेतो मी, म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. आता बघा, ह्यातलं पहिलं पद किती आहे, 4x घन. हे उत्तर यायला पाहिजे. ओके, तर आपण कशानं भागणार आहोत, तर आपण भागणार आहोत x वजा 4नं गुणिले. इथं आपल्याला एक संख्या शोधायची. कशानं भागायचं आहे, x वजा 4नं, जेणेकरून पहिलं उत्तर किती आलं पाहिजे, 4x घन. आता बघा, इथं सहगुणक किती आहे, 4. ह्या x ला आहे का 4 सहगुणक नाहीये, त्यामुळे पहिल्यांदा 4 लिहायचं. इथं बघा, x ला लागून 4 आहे का, नाही.
पण इथं 4x घन आहे, त्याला 4 लागून आहे, त्यामुळे इथं 4 घ्यायचं. इथं 1 आहे x आणि इथं किती आहे 3, म्हणजे अजून किती कमी पडत आहेत 2. म्हणजे पहिलं किती येणार 4x वर्ग. तर ही चौकटीत आलेली संख्या इथे लिहायची 4x वर्ग. म्हणजे याला गुणलं की तुम्हाला 4x घन मिळणार आहे बघा. 4 हा 1x आणि हे 2 म्हणजे 3, 4x घन येणार आहे. आता यानंच या 4ला गुणायचं म्हणजे किती येणार बघा ते 4 गुणिले 4, 4 चोक 16 आणि त्याला लागून कोण आहे x वर्ग. म्हणजे बघा आता हे जे उत्तर आलंय त्याच्या खाली ते लिहायचं 4x घन वजा 16x वर्ग. ओके, त्याच्या खाली ते लिहिलं. आता ह्या दोन्हींची वजाबाकी करायची. वजाबाकी केली की याचं चिन्ह काय होतं आधी अधिक, ते बदलून काय होणार वजा. हे इथलं वजा बदलून काय होणार अधिक. जे बघा 4 वजा 4 त्यालाच ते काय होणार कॅन्सल. आता हे अधिक 2 आणि बदलून चिन्ह काय झालंय 16, 16 आणि 2 किती होणार 18x वर्ग अधिक 3x. आता आपलं पुढचं उत्तर आपल्याला किती तयार करायचं आहे 18. कशाने भागायचं आहे x वजा 4 ने. ओके, जेणेकरून आपलं उत्तर किती आलं पाहिजे 18x वर्ग. आता इथे बघा इथे किती आलेलं आहे 18 आलं. तर इथे 18 येण्यासाठी काय करायचं x ला इथे कुठे 18 आहे का नाही आहे, तर मग 18 घ्यायचे. इथं 1 आहे, इथं किती आहे 2, त्यामुळे अजून किती कमी पडतायत सांगा. तर अजून आपल्याला इथे ओके आणखीन 1 कमी पडतोय, त्यामुळे 18x घ्यायचं आणि याचं चिन्ह काय काही नाही म्हणजे अधिक, म्हणजे इथं लिहायचं 18x वर्ग. आता बघा यानं याला गुणलं की 18x वर्ग येणार आहे आणि यानं याला गुणायचं म्हणजे 4 ला 18 चोक 72, त्याचं चिन्ह कुठलं आहे वजा, वजा 72x. मग आता काय करायचं बघा 18x वर्गच्या खाली 18x वर्ग लिहायचं. परत पुढचे किती आलेत वजा 72x, यांची वजाबाकी केली की इथला अधिकचं बदलून काय होणार वजा, हे वजाचं बदलून काय होणार अधिक. 18 वजा 18 एकमेकाला कॅन्सल होतील. आता बघा याचं चिन्ह काय आहे 3 आणि सॉरी अधिक आणि याचं अधिक, चिन्ह समान असल्यास बेरीज 72 आणि 3 किती येणार 75x. ओके, तर अशा प्रकारे हे किती आलेलं आहे 75x. मग आता 75x आल्यानंतर अजून एक स्टेप राहते, ती म्हणजे परत बघा आता आपल्याला भागायचं किती आहे x वजा 4 ने आणि उत्तर किती पाहिजे बघा 75x. ओके, हे पाहिजे आपल्याला 75x. तर बघा 75x इथं आलेला आहे. आता इथं बघा x आहे फक्त काय लागून संख्या किती आहे 75, त्यामुळे 75 घ्यावं लागणार आणि x इथं एकच आहे, इथंही एकच आहे, त्यामुळे आपल्याला मागासारखं काही आणखीन 2 किंवा 3 असे घ्यावे लागणार नाहीत. ओके, ऑलरेडी 1 आहेतच. आता 75ला x ने गुणलं तर 75x येतं आणि 75 गुणिले 4 करायचं म्हणजे बघा इथं चिन्ह वजा 75 गुणिले 4 म्हणजे 4 पंचे 20, 0 येणार, हातचे 2, 4 7 28, 28 आणि 2 30 म्हणजे 300 आले. तर बघा इथं कसं लिहायचं तर ते लिहायचं 75x खाली 75x लिहायचं, यांची वजाबाकी करायचे वजा 300 म्हणजे त्यामुळे इथलं बदलून अधिकचं बदलून काय होणार वजा आणि हे वजाचं बदलून काय होणार अधिक. 75x ला 75x गेले म्हणजे किती राहिले बघा 300. त्यामुळं इथं आलेलं 75 याचं चिन्ह सुद्धा अधिक आहे, तर ते इथं लिहूया अधिक 75. ओके, आणि मग भागाकार बघा आपला काय आला जो वरती आहे. ओके, तर बघा भागाकार तो इथला लिहायचा 4x वर्ग अधिक 18x अधिक 75. तर 4x वर्ग अधिक 18x अधिक 75 हा आपला भागाकार आणि आपली बाकी किती उरलेली आहे बघा बाकी बरोबर 300. ओके, तर हे काय करायचं तिथे लिहायचं. तर आता त्यातला दुसरा प्रश्न बघा खालील माहितीवरून काय करायचं आहे आलेख काढायचा आहे. ओके, आपल्याला आलेख इथे काय करायचं आहे काढायचा आहे, ही आपल्याला शतमान आलेख काढायचा आहे. ओके, खालील माहितीवरून दिलेल्या माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा. आता बघा तर प्रत्येक शतमान स्तंभालेख काय काढायचं प्रत्येकाची टक्केवारी काढायची. म्हणजे एच्या बाबतीत बघा हे तुम्ही कॅल्क्युलेशन काय करू शकता पहिल्यांदा काढू शकता. एच्या बाबतीत किती आहे बघा 45, एकूण विद्यार्थी किती आहेत 60. तर टक्केवारी काय करताना काय करायचं
तर गुणिले 100 करायचं. म्हणजे बघा आता इथे किती येणार, शून्याला शून्य गेले आणि 45 गुणिले 10 म्हणजे 450 भागिले 6. मग आता 6 न भागताना काय करायचं, तर बघा 6 सत्ते 42. ओके, 45 मधून 42 गेले, उरले 3 आणि वरची शून्य 30. 6 पंच 30 म्हणजे ए ची टक्के किती येणार आहेत, 75%. परत बीचे, आता बीच्या बाबतीत बघा 33/55 गुणिले 100. आता इथं बघा 11च्या पाड्यात आहेत दोघं, 11 त्रिक 33, 11 पाचे 55. ओके, 11नं काय केलं, दोघांना भागलं, 11 त्रिक 33, 11 पाचे 55. आता 5 एक्के 5, 5 दुनी 10 आणि वरची एक शून्य म्हणजे 100ला 5 न भागल्यावर किती आलं, 20. आता काय राहिलं, 3 गुणिले 20 म्हणजे किती येणार, 20 त्रिक 60 म्हणजे बी ची टक्केवारी किती आली सांगा, 60 आली. ओके, आता सी बघा किती आहे, तर सी आहे 40, त्यापैकी 10 गुणिले 100. आता ह्याच्यात काय करायचं, तर शून्याला शून्य गेले. ओके, 100 एक्के, सो वरती लिहितो मी, 100 एक्के 100/4. 100ला 4ने भागल्यावर 25%. म्हणजे सी ची टक्केवारी किती आली, 25. आणि आता डी 15/75 गुणिले 100. आता इथं बघा डीच्या बाबतीत 15 एक्के 15, 15 पाचे 75 आणि 100ला 5 ने भागलं. ओके, 100 भागिले 5 म्हणजे किती येणार आहे, 5 दुनी 10 आणि वरची एक शून्य म्हणजे ए ची आली 75, बी ची आली 60. ओके, सी चे आले 25% आणि डी चे किती आले, 20%. तर हे काय काढायचं आपण, शतमान स्तंभालेख याचा आलेखावर काढायचा. तर आता आपण आलेखावर तो काढायला घेऊ. तर आलेख काढताना काय करायचं बघा, आपण इथे वाय अक्षावर 10, 20, 30, 40, 50, ओके 60, 70, 80, 90, जरासं वरती घेऊया इथे 100. तर हा काय करायचा, वाय अक्षावर 10, 20, 30. आता वाय तुम्ही शक्यतो काय करा, अजून जरा वरती लिहा इथे. ओके, हा वाय अक्ष. तर 10, 20, 30, 40, 50 असं वाय अक्षावर कितीपर्यंत घ्यायचं, 100 पर्यंत. परत इथे एक्स अक्षावर ए, बी, सी आणि डी. आता बघा ए ची टक्केवारी किती आलेली आहे आपली, तर ए ची टक्केवारी आत्ताच आपण काढली 75. ओके, हे फक्त मी तुमच्या इथं माहितीसाठी लिहितोय. बी ची टक्केवारी आली 60, सी ची आली 25 आणि डी ची आली 20. तर हे काय तुम्ही परीक्षेत काढू नका, हे मी तुमच्या माहितीसाठी काढले. तर आता ते स्तंभ उभे करायचे. ओके, पहिला कितीचा उभा करायचा, 75चा. म्हणजे बघा इथं 75 पर्यंत आपण काय करायचो, एक स्तंभ उभा करायचा. म्हणजे बघा 70 आणि 80च्या मध्ये इथे 75, हा आपण काय केलं, पहिला स्तंभ उभा केला. ओके, तर पहिला किती आला बघा, 75. ओके, त्यानंतर दुसरा बीचा किती आहे, 60. तर तो 60 उभा करायचा इथे स्तंभ 60. मध्ये 1-1 सेंटीमीटरचा मी गॅप ठेवलेला आहे, 60. त्यानंतर सीचा आहे 25 म्हणजे 20 आणि 30च्या मध्ये. त्यानंतर शेवटचा आहे 20, डी किती आहे, 20. तर अशा प्रकारे आपण काय केले, हे स्तंभ उभे केले त्या याचे. आता ए बी सी डी हे काय आहेत, इथं मात्र हा शब्द लिहायचा, टक्केवारी काय लिहू नका, त्याची तुकडी. ए बी सी डी ही काय आहे, तुकडी आहे. आणि इथे आपण, तुम्ही त्याला काय करू शकता, मी आता इथे डॉटेड असं हे केलं, तुम्ही कुठल्याही वेगळ्या यांना रंगवू शकता. ओके, तर त्याला काहीतरी आकार द्या, असं रंग. काही काही जण असे विद्यार्थी असं पण करतात, तेही चालेल. ओके, सगळ्याला. तर ही जी टक्केवारीची वाय अक्षावर माहिती काय आहे, ए श्रेणी मिळालेले विद्यार्थी. तर इथं तिरकं काय लिहायचं, तर बघा इथे लिहिताना तिरकं असं. तर बघा ए
ओके, ए ही श्रेणी मिळालेले विद्यार्थी, म्हणजे मी आता असं करून लिहितो ते ए श्रेणी मिळालेले विद्यार्थी. तुम्ही पूर्ण ह्याच्यामध्ये लिहा, ए श्रेणी मिळालेले विद्यार्थी. आणि परत इथं ए बी सी डी ही काय आहे, तुकडी आहे, आणि इथं एकक लिहायचं. एकक वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10% विद्यार्थी. ओके, 1 सेमी, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10% विद्यार्थी असं तिथे लिहायचं. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याचा आलेख तिथं काढू शकतो. तर आता आपण शेवटचा 4 गुणांचा प्रश्न बघूया. ओके, राजूने एक सायकल काय केली, 8% नफ्यानं अमितला विकली. अमितनं ती 54 रुपये खर्च करून दुरुस्त करून घेतली आणि ती सायकल त्यानं निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झालेला नाही. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती. आता समजा राजूने ती सायकल काय केली होती, X रुपयांना काय केली होती, खरेदी केली होती. आता बघा किती टक्के नफ्यानं विकले त्यानं, अमितला 8% नफ्यानं विकले. पण नफा बरोबर किती येणार, तर Xचे 8% बरोबर नफा. कारण का कितीला खरेदी केली आहे, X रुपयाला, त्याच्या 8% नफा म्हणजे Xचे 8% म्हणजे X गुणिले, ओके, चे म्हणजे काय वापरायचं, गुणिले 8% छेद 100 म्हणजे 8X छेद 100. ओके, आता विक्री किंमत कशी असते, तर विक्री किंमत बरोबर खरेदी कितीला केली आहे, X ला, आणि नफा किती झालाय 8X छेद 100. म्हणजे बघा 100 गुणिले X करायचे, 100X त्याच्यामध्ये 8 मिळवायचे म्हणजे 108X छेद आहे तसा ठेवायचा 100. ही बेरीज कशी करायची, 100 गुणिले X, 100X त्याच्यामध्ये 8 मिळवायचे म्हणजे 108X छेद 100. म्हणजे आता ती असं करून काय केले, अमितला विकले. म्हणजे अमितनं कितीला खरेदी केली असणार आहे, 108X छेद 100 याला खरेदी केलेली असणार आहे. आता अमितनं काय केलं, 54 रुपये जरा दुरुस्तीला आणखीन खर्च केले आणि निखिलला न नफा न तोटा या तत्वावर विकलं. म्हणजे बघा 108X छेद 100 मध्ये थोडेसे 54 रुपये त्यानं खर्च केले सायकल दुरुस्तीला. ओके, आणि ती निखिलला आहे त्या किमतीनं विकलेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही नफा किंवा तोटा झालेला नाही. म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे बघा याच्यात, तर त्यानं खरेदी केलेली किंमत आणि वर खर्च केलेले 54 रुपये ही त्याची विक्री किंमत असणार आहे. पण दिलेल्या माहितीवरून कितीला विकली आहे त्यानं बघा, ती विक्री किंमत किती आहे, अमितनं कितीला विकलेली आहे बघा. तर प्रश्नामध्ये आपण बघूया, अमितनं ती निखिलला कितीला विकलेली आहे, खरं तर 1134 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे बघा विक्री किंमत इथं किती आहे, दिलेल्या माहितीवरून 1134 रुपये. मग आता बघा ही पण विक्री किंमत आहे, ही पण विक्री किंमत आहे, अमितनं विकलेली. हवं तर असं लिहून घ्या, अमितची विक्री किंमत, नुसती विक्री किंमत लिहिल्यावर तुम्हाला कळणार नाही, अमितनं विकलेली. ओके, ही विक्री किंमत आहे. मग हे दोन्ही पण समानच असणार, कारण हे पण अमितनं विकलेलं आहे आणि हे पण अमितनंच. हे प्रश्नात दिलेलं आहे, हे आपण X मानून काढलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, 108X छेद 100 अधिक 54 बरोबर किती असणार आहे, 1134. मग हे अधिक इकडे येऊन काय होतील, वजा. म्हणजे बघा 108X छेद 100 बरोबर याच्यातनं अधिक काय होणार, वजा. म्हणजे 1134 मधून किती वजा करायचे, 54. 4 वजा 4 0, 13. इकडून हातच्या घ्या 0, इथे किती होणार 13. 13तून 5 गेले, 8 आणि 5 13 म्हणजे 8 उरले. ओके, 0 आहे तसं आणि 1 आहे तसं, म्हणजे किती उरले इथं बघा, हे वजा झाल्यावर बाकी केल्यावर तर 1080 रुपये. ओके, 1080 रुपये उरलेले आहेत. मग 1080 उरल्यानंतर आता बघा X ची किंमत काढायची. तर X ची किंमत कशी काढायची, तर हा छेद आणि अंश इकडं पलीकडे आणायचा. म्हणजे कसं करायचं, 1080 इथं मूळचे, तर हे काय आहेत 108 छेद 100, ते उलट लिहायचं, 100 छेद 108
आता बघा 108 एक्के 108, 108 एक्के 108 आणि वरची एक शून्य म्हणजे 10 झाले. मग आता बघा x बरोबर 10 गुणिले 100 म्हणजे किती 1000 रुपये. म्हणजे थोडक्यात राजूने ती सायकल सुरुवातीला आपण किती मांडलं होतं, x रुपयाला खरेदी केली. म्हणजेच किती रुपयाला खरेदी केली, 1000 रुपयाला त्यानं काय केलेली असणार आहे, खरेदी केली. म्हणून समजा हा शब्द काढायचा शेवटी. म्हणून राजूने ती सायकल 1000 रुपयांना खरेदी केली. कारण का, कारण एक्सचं उत्तर किती आलेलं आहे हे सगळं करून 1000 रुपये आलेलं आहे. ओके, तर इथं आपली प्रश्नपत्रिका पूर्ण होते. ओके, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, जर तुमचा प्रतिसाद वाढला तर 8वीसाठी आणखीन प्रश्नपत्रिका आपण काय करूया, बनवूया. ओके.